साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जगद्गुरु पंचाचार्य महास्वामी की जय। आद्य रेणुकाचार्य महास्वामी की जय। सद्गुरु चन्मसया शिवाचार्य महाराज की जय। आड़केश्वर भगवान की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। सहित गादीधरो जी, प्रेम सहित गादीधरो। थोड़ा आवाज आने वाला। हेलो। प्रेम सहित गादीधरो जी, प्रेम सहित गादीधरो जी। पधारिए पवन कुमार विराजिए, पवन कुमार आइए महाराज विराजिए। जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु। जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु। महाराज जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि सांबजे नमः पार्वतीपते शिव हर हर अड़केश्वर भगवान की शिव महापुराण भगवान की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय शिराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी
संपदा लेखे समोलेकेन बीतये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः शिवाय ब्रह्मणे नमः। या आशुतोष अशा भगवान शिवशंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी मन्मथ माऊली महाराज यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा राचलिंग शिवाचार्य परांडकर बाबा यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयाचे प्रेरणास्थान असणारे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरु माऊली यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून ज्या मठामध्ये अखंड शिवनाम सप्ताह सुरू आहे त्याचबरोबर शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा अत्यंत भावभक्ती आणि श्रद्धेने ज्या मठामध्ये सुरू आहे या मठाचे मठाधिपती सद्गुरु लिंगैक्य महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून सद्गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या गावामधील आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी गावातील माहेश्वर मंडळ त्याचबरोबर पंचकृषीमधून आलेले सर्व भाविक भक्त या सर्वांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर आमचे ब्याडे बंधूसुद्धा इथं उपस्थित आहेत ज्यामध्ये ज्यांचं उत्कृष्ट असं गायन आहे असे आमचे शिवभक्त परायण भारत महाराज ब्याडे यांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी साथ करणारे आमचे शिवभक्त परायण सूर्यकांत महाराज ब्याडे यांच्यासुद्धा हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून सीनच्या माध्यमातून कथेमध्ये रंगत भरण्यासाठी आज जे आलेले आहेत हरिभक्त परायण शिवभक्त परायण आमचे हनुमंत महाराज यांच्यासुद्धा हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून ज्यांनी सुंदर असं या कथेमध्ये तबलेच्या माध्यमातून साथ संगत करत आहे आमचे असे सायकेडचा आमचा भैया यांच्यासुद्धा हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर आमचे आजची कथा लाईव्ह आहे आणि लाईव्ह शिवकथा देण्यासाठी खामसवाडीमध्ये शिवकथा झाली होती आमच्या दादांनी 7 दिवस शिवकथा लाईव्ह ठेवली होती आणि त्याचबरोबर आपल्या ताईला एक वचन दिलं होतं ताई जिथं शिवकथा होईल तिथं 1 दिवस कारण ते डॉक्टर आहेत गव्हर्मेंट ह्याला डॉक्टर आहेत आणि हे सगळी सेवा करत असताना त्यांचा शिवावरचा भाव अतिशय भावुक फॅमिली म्हणजे आमचे जोशी दादा हे या ठिकाणी आज आले आहेत अगदी माझ्या अंतःकरणामधून त्यांना धन्यवाद करू इच्छिते की त्यांच्या माध्यमातून गेल्या वेळेस शिवकथा जी झाली खामसवाडी त्यामध्ये गावोगावी नाहीतर महाराष्ट्रामधून सर्व सद्भक्तांनी या लाईव्ह शिवकथेचा आनंद घेतला आणि ते पुन्हाही घेत आहेत आजही घेत आहेत तसंच आजची सुद्धा शिव महापुराण कथा लाईव्ह आहे यूट्यूब लाईव्ह शिवकथा आहे आणि आमचे दादा एकही रुपया न घेता निस्वार्थ भावनेनं इथं येऊन ही सेवा देत आहेत आणि यांनी दिलेली सेवा कळंब आणि खामसवाडीमधील एक ना एक शिवभक्त आज लाईव्ह आहेत हे अत्यंत आनंदाने मला सांगावं वाटतं आपल्या गावामध्ये हात असतील तर टाळ्या वाजवा कारण आता माझी टाळ्या वाजवा म्हणून सांगायची कॅपॅसिटी संपून गेलेली आहे तुम्हाला हात असतील तर टाळ्या वाजवा हात नसले तरी चालेल रात्री कीर्तनामध्ये
रात्री कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं की आपल्यामधील काम क्रोध लोभ मोह जर जात असतील तर हातामधल्या टाळ्या वाजवल्यावर जातात, पण यदा कदाचित कथा आणि कीर्तनामध्ये जर कोणी टाळी नाही वाजवली तर आपण टाळी नाही वाजवली की दुसऱ्याचे सुद्धा काम क्रोध लोभ मोह दंभ आणि अहंकार आपल्यामध्ये येत असतात. असं सांगून सुद्धा तुम्ही आज टाळी वाजवली नाही म्हणजे दुसऱ्याचेही विकार आपल्यालाच घ्यायचेत असं मला वाटतं. त्याचबरोबर या शिवमहापुराण कथेमध्ये सुंदर असं सिस्टीम आमच्या दादांची, ज्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता नाही आणि त्याहीपेक्षा पुढं जाऊन सांगते. मी काही दररोज कधी पंगत बघितली नाही कारण मी प्रसाद घेतच नाही पंक्तीला, पण आज योगायोग आला आणि बघितलं तर तिथं जे होते ना त्याच्यापेक्षा एक पट सुद्धा इथं नाहीत. खरं बोलायला काय आणि खरंच बोलावं माणसानं. खरं बोलण्यासाठी कधी भ्यावू नये. खोटं बोलत असताना भीती वाटावी, खरं बोलत असताना कधीच भ्यायचं नाही असं माझंही तत्व आहे. पंक्तीमध्ये 1000 आणि कथेमध्ये 100, कीर्तनामध्ये 50 असा प्रकार आपल्या आडस नगरीचा आहे. आणि खरं सांगू का, वीरशैवाचं घर गाव, अत्यंत आदरणीय गाव, ज्या गावावर महालिंगेश्वर महाराज यांचा मठ आहे, त्या मठामध्ये आणि त्या गावाची त्या सद्गुरूंची कृपा या गावावर आहे. अशा गावामध्ये मला नाही वाटत की काही गोष्टी सांगाव्या लागत असतील. काही सांगायची गरज पडूच नाही, कारण की कथा आणि कीर्तनाला तेवढेच येत असतात ज्यांचं भाग्य फळाला आलं. कारण झाडावर फळं ही पिकलेलीच असतात. झाडाला पेरू असेल, आंबा असेल किंवा कुठलंही फळ असेल, झाडाला फळं ही पिकतात. झाड कधी कुणाचा दोष बघत नाही. कोणीही या आणि त्या फळाचा उपभोग घ्या असं झाड त्याच्यासाठीच असतं. तसं पक्षाला झाड आमंत्रण द्यायला जात नाही, पण ज्याच्या भाग्यामध्ये फळ खाण्याचं आहे, ज्याच्या भाग्यामध्ये नशिबामध्ये फळ आहे तेवढेच त्या झाडावर जाऊन बसतात. अन्यथा बाकीच्यांना ते शक्यच नाही किंवा त्यांचं पुण्यच नाही. तसाच प्रकार शिवमहापुराण कथेचा आहे. ज्यांचं भाग्य आहे तेवढेच इथं येतात आणि ज्यांचं नशीब आणि ज्यांचं पुण्य काहीतरी आहे, संचित कर्मामध्ये काहीतरी पुण्य झालेलं आहे, असेच भाविक भक्त शिवमहापुराण कथेमध्ये येतात. त्याच्या पुढं जाऊन सांगते, कथेमध्ये येऊन बसलं आणि भाग्य उजळलं हे चुकीचं आहे. कथेमध्ये येऊन जे टाळी वाजवतात ते त्याच्यातली थोडे असतात. किती असतात? त्याच्यातले थोडे असतात. आणि ज्याचं भाग्य आहे आणि ज्याचं संचित कर्म चांगलं आहे तेवढेच आपल्याला एखादा विषय आवडला किंवा ज्यावेळेला काही कुठलं पद म्हणू लागले तर ते टाळी वाजवतात. ज्यांचं भाग्य आहे त्याचेच हात उचलतात, अन्यथा बाकीचे हात उचलत नाहीत. हे त्याच्याही पुढं जाऊन सांगते, मुखामध्ये नाव घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं आणि हे पुण्य आपल्या जर नशिबात असेल किंवा पूर्वसंचित आपल्याकडं काही असेल तरच आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं. भाग्यवंता घरी महापुराण भगवान की. बघा, भाग्यवंताच्याच घरी भजन पूजन होतं आणि भाग्यवंतच भक्ताच्या हातामधून टाळी आणि मुखातून नाव निघतं. अन्यथा
भाग्यवंताचं हे पुण्य ज्याचं उदयाला आलं. मग आता विचार करा, आपल्या गावामध्ये 23 वर्ष झालं शिव महापुराण कथा होत आहे. 23 वर्ष झालं. आपलं किती भाग्य निघायला पाहिजे, आपलं किती भाग्य असायला पाहिजे. काही जणाला तर कळत नसेल त्यावेळेसपासून शिवकथा असेल. काही जण या गावात आलेच नाहीत त्यावेळेसपासून शिवकथा असेल. काही जण आलेत पण इथं आले नाहीत त्यावेळेसपासून शिवकथा असेल. म्हणजे ज्याच्या त्याच्या भाग्याचं खेळ असतो हा, आणि नशिबाचं असतं हे. शिव महापुराण कथा ही कथा अत्यंत मनाला आनंद देणारी, मनामधील इच्छा पूर्ण करणारी. एवढंच नाही तर ही कथा अत्यंत सुंदर आहे. जीवन जगण्याचा मार्ग, जीवन कसं जगावं एवढंच नाही, त्याग का करावा, हा मानवाचा जन्म का मिळतो, या जन्मामध्ये येऊन कथा कीर्तनाला काय महत्त्व आहे ही सांगणारी शिव महापुराण कथा. 18 पुराणांचा राजा शिव महापुराण, ज्यामध्ये शिवाच्या अनंत लीला आहेत. काल शिव महापुराण कथा कितव्या दिवशीची संपन्न झाली हो? खाली बसलेले 5व्या 7व्या 4थ्या, कोणाच्याच लक्षात नाही. 4थ्याही नाहीच म्हणायला. दुसऱ्या नाही का? 3ऱ्या गेले होते पोतीला अनवळत बसले वाती, आणि तिथं गेले झोपी बाई, तिथं गेले झोपी. असा प्रकार झालाय का आपला? पोतीला गेले, कापूस घेऊन आले, असं काय झालंय? 5व्या. बर, अजून बघा महाराज कशी कथा करायची. काय कथा सांगावी, काय कथा ऐकावी. 4 दिवसाची कथा संपन्न झाली. 4थ्या दिवशी पार्वती मातेचा जन्म उत्सव अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार्वती मातेचा जन्म उत्सव साजरी झाला. झाला की नाही का तेही लक्षात नाही? लक्षात ठेवा. माय कमीत कमी सप्ताहाचा कितवा दिवस आहे लक्षात ठेवा. नाहीतर पुन्हा आमची कथाही संपली तरी म्हणताल महाराज तुमच्या अजून 2 दिवस राहिलेत या ना. असं काही होऊ नये, कारण कथाही चढत जात असते. कथा आपली रंगत चाललेली आहे. 4 दिवसाची शिव महापुराण कथा संपन्न झालेली आहे. आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी अत्यंत आपल्या शिव महापुराण कथेमध्ये उत्साह असतो. कारण की 4 दिवस आपण हेच पाहत आलो. 2 दिवस पाहिलं कथा का ऐकावी. 3ऱ्या दिवशीचा दिवस सतीखंड. 4थ्या दिवशी उत्साह, आणि तो म्हणजे पार्वती मातेचा जन्म. पार्वती मातेचा काल जन्मोत्सव साजरी केला. त्यामध्ये आपण एवढ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये, त्या जन्म उत्साहामध्ये सहभागी झालो. त्याचबरोबर पार्वती मातेने सुद्धा मनुष्य जन्म मागितला. मृत्यू लोकामध्ये माता भगवती आलेली आहे, जे की जगाची जननी आहे, अखिल ब्रह्मांडाची जननी आहे. ती सुद्धा या इथं आलेली आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये येऊन शिव परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती माता मनुष्य योनीमध्ये आलेली आहे, मृत्यू लोकामध्ये आलेले आहेत.
भाग्यवंत आहेत का? फक्त भाग्यवंतालाच कन्यादानाचं पुण्य मिळतं. आपलं काहीतरी पुण्य असतं म्हणून आपल्या घरी कन्यारत्न येतं. विचार करा, फार मोठी गोष्ट आहे की मुलगी असणं काहीतरी पुण्याचं काम आहे. मुलगी पाहिजेच, मुलीशिवाय माया नाही. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांचा मुलीवर तेवढाच जीव असतो आणि मुलींचा सुद्धा आई वडिलावर तेवढाच जीव असतो. पण शिव महापुराण कथा सांगते की बाबा मुलींचा जास्त करून बापावर जीव असतो. का हो? तुम्हाला सांगू का, मुलीचा बापावर एवढा जीव असतो, एवढा जीव असतो. आई किती कधी रागवेल, कधी मारेल, कधी काम सांगेल, कधी काम नाही केलं तरी मारेल. पण वडील कधी मारतात का बघा? कधीच वडील मारत नाहीत, कधीच वडील दुखवत नाहीत, कधी कुठलं काम सांगत नाहीत आणि एखादं काम नाही केलं तरी सुद्धा रागवत नाहीत. म्हणजे ते वडील असतात. विचार करा, फार फार जीव लावतात. त्यांना माहिती असतं की ही चिमणी फक्त काहीच दिवसाची आपल्या घरी आहे, काहीच दिवस इथं राहणार आहे. म्हणून आईलाही माहिती आहे, पण आईला वाटतं की सासरी गेल्यानंतर आपलं नाव निघावं, आपल्या कुळाचं नाव निघावं, आपल्या घरच्याचं नाव निघावं, यासाठी ती आई रागवत असते, काम सांगत असते, काम शिकवत असते. पण बाबांचं असं असतं, अगं काहीच दिवस ती आपल्याकडे आहे, एकदा का आपल्या इथून गेली तिला भेटणं मुश्किल होतं. म्हणून बापाचा जीव लेकीवर जास्त आहे. फार फार अत्यंत महत्त्वाचं आहे. असे हिमालय राजा, सांगायचं मला एकच आहे, तात्पर्य एकच आहे की हिमालय राजाचं एवढं मोठं भाग्य आहे की हिमालय राजा यांना पुत्री प्राप्त झाली, कन्यारत्न प्राप्त झालं. मी तुम्हाला खरं सांगू का, बापाचा आपल्या जीवनामध्ये एवढं महत्त्व आहे ना. इथं सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्यात. तुम्ही कोण्या एखाद्याला विचारा, ज्याला बाबा नाहीत ना, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारा की बाप नसल्यानंतर काय होतं, बाप जीवनामध्ये काय असतो. कधी त्यांना जाऊन विचारा. कारण घराचं जर का पाया असेल तर आई असते आणि घराचा छत जर असेल तर बाप असतो. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामधून बाप निघून जाईल ना, त्या दिवशी आपल्या घरावरचा छत निघून जातो. आपण उघड मध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखवी न कधी कोणा
डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा खाकला ओटामध्ये आसू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची हाक रे लय अवघड हाय गड्या ओमगाया बाप रे ओमगाया बाप रे लय अवघड हाय गड्या ओमगाया बाप रे ओमगाया बाप रे। विचार कर किती बापाचं महत्व आहे बघा। बाप कळून घ्यायला फार अवघड आहे। तुम्हाला खरं सांगू का, बाप कळूजी पर्यंत बाप आपल्या जीवनामधून निघून जातो आणि ज्या वेळेस बाप कळायला सुरुवात होतो तोपर्यंत तो बाप निघून जातो। ज्यानं जन्मभर स्वतःचा विचार केला नाही, स्वतःचा देह झिजून झिजून ह्या घराचा गाढा ओढला, ज्याची आभाळ एवढी माया आहे, घराचा गाढा ओढता 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 पाठीतला कणा वाकला पण त्यानं होटावरचं हसू जाऊ दिलं नाही, असा बाप कळून घ्यायला खूप लागतं। विचार करा, या फक्त बाप कळण्यासाठी दुसरं काही करायची गरज नाही, फक्त आपल्या आई वडिलांना वेळ द्यायचा, आईला फोन करायचा वेळीच, कारण काय असतं वेळ निघून गेली, वेळेचं महत्त्व दिलं तरच खरं आहे। एकदा आयुष्यातून वेळ निघून गेली आणि ज्यांना वेळ द्यायचा ती माणसं निघून गेली की पुन्हा त्या वेळेला आणि त्या वेळ देण्याला काही एक अर्थ राहत नाही। म्हणून प्रत्येकाने फक्त वेळ द्यायचं आणि फक्त एकच विचारायचं, जेवलात का? तुम्हाला सांगू का, 3 आठवडे झालं आज मी बाहेर आहे, 3 आठवड्यामध्ये अजून माझ्या आईनं दुसरं मला काहीच विचारलं नाही, फक्त एकच विचारते, जेवण केलं का? पोटाला काही खाल्लं का? आराम झाला का? अगं टेन्शन घेऊ नको, तो भगवंत आहे ना, आजचा दिवस काढील आणि उद्या नक्कीच तुझ्या दिवसामध्ये आनंद भरेल, असं जर जगाच्या पाठीवर म्हणणारं कोण असेल ना, फक्त आपली आई असते। आणि आतोनात कष्ट करून आपल्या जीवनामध्ये आनंद जर कोण भरत असेल ना तर तो फक्त आपला बाप असतो। या दोघांना जीवापाड जपण्याचा प्रयत्न करा आणि खरंच आई वडिलांना सुद्धा एवढा आनंद होतो, हिमालय राजाला जेवढा आनंद झाला त्याने सगळ्या नगरामध्ये थाटामाटामध्ये उत्सव साजरी केला का? पार्वती मातेचा जन्म झाला, माझ्या घरी कन्या आली। जेवढं स्वागत मुलाचं करताना तेवढं स्वागत मुलीचं केलं पाहिजे का? कालचा दिवस होता महिलांसाठी, तर मी खरं सांगू इच्छिते की महिलांसाठी कुठला दिवस नसावा तर तो प्रत्येक येणारा दिवस महिलांचा आदर करणाराच असावा। प्रत्येक दिवस येणारा, एक दिवशी आदर करून, एक दिवशी पाटावर बसवून, एक दिवशी जीव घालून दुसऱ्या दिवशी तिच्यावर अत्याचार करण्यापेक्षा, इतका सन्मान देण्यापेक्षा फक्त दररोजचा तिचा आदर करा। विचार करा, शिव महापुराण कथा सांगते महिला काय असते, एक मुलगी काय असते, मुलीचं जीवनामध्ये महत्त्व काय असतं, आणि ज्याला मुलगी नाही ना त्याचं घर जाऊन बघा, 6-7 जरी मुलं असले तर त्याच्या घरामध्ये पैंजण वाजत नाही। आणि मुलींचं असं असतं, लहान असल्यापासून घरामध्ये आनंद देतात, दारामध्ये आनंद देतात,
एकदा का मोठे झाल्या समाजामध्ये आनंद देतात आणि त्याच्याही पुढं जाऊन एकदा का त्यांच्यावर जबाबदारी पडली तर 2 घरचा दिवा आणि आनंद लावण्याचं काम म्हणजे माझ्या माता भगिनी करतात. इतका गर्व वाटतो ना मला का 4थी पिढी चढवत असताना 4थी पिढीवर का आमच्या घरची 4थ्या पिढीमध्ये कथाकार आणि कीर्तनकार आहेत. वडिलाच्या नंतर चालू केलेला हा वारसा खंत मनामध्ये असते की आशीर्वाद द्यायला ते नाहीत. होऊ लागल्या, आनंद घेऊ लागल्या, देव फुलांचा वर्षाव करू लागले आणि जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला. पार्वती मातेचा जन्म झाला आणि पार्वती माता हळूहळू 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 मोठ्या होऊ लागल्या. पार्वती माता हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. माझ्या इथं बसलेल्या माता भगिनींना तुमच्यातलीच एक मी आहे. तुम्ही मी काही फरक नाही जास्त. हात जोडून तुमच्या चरणाला स्पर्श करून तुमच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असलेल्या शिव परमात्म्याला नमस्कार करून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. ज्यावेळेला आपल्या घरी किंवा सून असेल, मुलगी असेल, काही महिला इथं बसलेल्या आहेत, बाळ येणारी वार्ता कळाली की आपण मोबाईल हातात घ्यायचाच नाही. कथा कीर्तन ऐकायचे आणि ग्रंथ वाचन करायचं. ज्यावेळेला आपल्या घरी त्या बाळाचा जन्म झाला ना त्यावेळेला अतिशय उत्साह साजरी करायचा आणि रिमोट टीव्हीचा हातात द्यायचा नाही, मोबाईल द्यायचा नाही. खंत वाटती, लाज वाटती आणि शोकांतिका वाटती. 6 महिन्याचं लेकरू लॉक काढून यूट्यूब चलवते. 6 महिन्याचं लेकरू 6 आणि जे पाहिजे ते बघते, नाही तर बोटाने ढकलते. ते विद्या प्राप्त केली कुठून असेल? त्याला शाळेत गेलं नाही. विचार करा, एखादी जर कविता पाठ करायला सांगितले तर 10 दिवस त्याच्या मागं लागावं लागतं. मग याला यूट्यूब कोण शिकवलं? याला मोबाईल कोणी दिला? याला कारणीभूत आपण आहेत का? तर त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा आणि आपल्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट घ्यायचा. तुझंही काम भागव आणि माझंही काम भागतं असे म्हणणारे आपण आहेत. कोणी हिम्मत करत नसेल पण मी बिनधास्त हिम्मत करत असते. का? सांगितलं पाहिजे. 6 महिन्याचं जर लेकरू मोबाईल 15,000चा मागते तर 16 आणि 18 वर्षाचं झाल्यानंतर ती काय मागल कधी विचार केलाय का? पुन्हा संस्कार काय जवळ राहणार आहेत कधी विचार केला का? आपला देश संस्कृती प्रधान आहे, संस्कार प्रधान आहे. आपल्या देशामध्ये आपल्या देशालाच माता म्हणल्या गेलंय आणि महान असा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र संताची भूमी आहे. आणि डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जय भारत जय भारत जय भारत
हर हर इथं यायचं, तुमचीच वाहवा करायची, हो हो म्हणायचं आणि जायचं, 3 तासाची वर्दी करायची निघायचं. असं होणारे भरपूर आहेत, पण सत्य परिस्थिती सांगणारे लोक थोडे आहेत आणि तेच जीवाला लागतात. हे शोकांतिक आहे. हर 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 शिव महापुराण भगवान की जय. फार महत्वाचं आहे. हिमालय राजाला आनंद झाला आणि मेना राणी पार्वती मातेला बाहुली आणली नाही. आपण कुठं बाहेर गेलं की बाहुली आण, कुठं बाहेर गेलं की खेळणीतला मोबाईल आण, कुठं बाहेर गेलं की काही आण. पण मेना राणीनं पार्वती मातेला लहान असल्यापासूनच शिवाची पूजा शिकवली. त्या शिव परमात्म्याची पूजा कर. पूजा कशी केली पाहिजे, पूजा का करावी, त्या शिव परमात्म्याची पूजा कोणी केली. काही जणांचं म्हणणं आहे. एक जणाच्या आम्ही घरी गेलो, त्यांना विचारलं, दादा पूजा कुठल्या देवाची करता. काहीतरी देव असेल, खंडोबा भैरोबा काय मर्याई सटवाई काही ना काहीतरी असेलच ना. बरं कुठला देव नसला तर कुठला संत असेल, कोणताही असू द्या, काही अडचण नाही. संत नसलं तर एखाद्या मानवाचा फोटो नेऊन देवघरामध्ये ठेवा, त्याची पूजा करा. आपल्या स्वतःच्या आई वडिलाचा ठेवा, त्यांची पूजा करा. काहीतरी असेल. त्यांनी सांगितलं, ताई कट्टर महादेवाचे भक्त आहेत म्हणले आम्ही. हो का? हो, कट्टर महादेवाचे भक्त आहेत, महादेवाची पूजाच करीत नाहीत म्हणले आम्ही. फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतो, घरी महादेव आणतच नाहीत. का? काय नाही बाबा, आम्ही महादेवाची पूजा करतच नाहीत म्हणले. कट्टर भक्त आहेत. आता हे कसले भक्त निघाले, हे कसली भक्ती आली. ह्याला कोणता समाज म्हणतात? नाही आम्ही समाज म्हणून नाही म्हणले, आम्ही लिंगायतच आहेत. काही भाग असे आहेत, काही भाग नवीन नवीन बघायला मिळालेत. काही भागामध्ये गेलं की कळतं. घरामध्ये गेलं की देवघर बघण्याचं कारण सांगू का आता तुम्हाला? घरामध्ये गेलं की देवघर बघण्याचं एक काम आहे. आम्ही तुमचं घर बघायला घरात जात नाही, तुमचं देवघर बघायला घरात जातात. का? देवघरामध्ये कोणते गुरु आहेत हे 1 मिनिटात कळतं. आणि दुसरी गोष्ट, देवाची पूजा बघून भक्ती किती हे कळतं. आणि आता तिसरी गोष्ट सांगू का? घरामध्ये कोणी कोणी इष्टलिंग इथं आणून अडकावला हे एक कळतं. देवघराजवळ गेलं की खुंटीला इष्टलिंग अडकावलेला असतो. का? त्याचं ओझं होतं म्हणले. ताई इष्टलिंग घालायची काही गरज आहे? देव सदा हरीत जवळ आहे, इष्टलिंग काय घालायची गरज आहे? अहो लिंगायत हो, त्यांनी सांगितलं हो, पण किती माऊलीने छान सांगितलंय, स्त्रिया पवित्र असाव्या सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी संसारी असेल आपदा तरी स्वधर्मनिष्ठा सांडू नये. विचार करा, स्त्रिया पवित्र असाव्या. आपण पवित्रच आहेत, पण कधी ज्यावेळेला आपल्या अंगावर इष्टलिंग आहे ना, आणि इष्टलिंग असून आपल्या बाळी भस्म आहे ना, भस्म असून आपल्या मुखामध्ये नाव आहे ना,
तीच स्त्री पवित्र आहे, मग ती कुठल्याही धर्मामध्ये असू द्या. हर हर महादेव हर हर. महादेव. वीरशैव कुळामध्ये जन्मतो. मोरारी सोरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. मुरारी सुरार्चित लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय. 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 ओम ओम नमः शिवाय. देवमुनि प्रवरार्चित लिंगम कामदहन करुणाकर लिंगम रावण दर्प निवारक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर 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 हर. नमस्कार करायचा फार सोपं आहे. पार्वती मातेनं सगळ्या मैत्रिणी गोळा केल्या. चला आपल्याला खेळ खेळायचंय, चला. सगळ्या मैत्रिणी गोळा केल्या. आता खेळ राहिले नाहीत, आता खेळ खेळण्यासारखे राहिले नाहीत. आता फक्त एकमेव मोबाईल खेळ झाला, त्याच्यावर लुडो डाऊन करायचा आणि तोच खेळायचा. आता खेळ राहिले नाही आणि खेळण्यासारखंही राहिलं नाही. विचार करा. सगळ्या मैत्रिणी गोळा केल्या. पवित्र असं ठिकाण, ज्या ठिकाणी पवित्र अशी माता म्हणजे गंगा माता वाहते, ज्या ठिकाणी यमुनोत्री म्हणजे यमुना माता वाहते, अशा ठिकाणी पार्वती मातेनं मैत्रिणी घ्यायच्या आणि खेळ खेळण्यासाठी निघायचं. खेळ असायचा काय, त्या गंगेच्या काठी जाऊन भगवंताची पिंड काढायची, त्यामध्ये जल समर्पित करायचं. या सद्योजात मंत्राने जल समर्पित करायचं. या अनेक मंत्रांनी दही दूध समर्पित करायचं. हळदी कुंकू शिव परमात्म्याला वाहिलं नाही वाहिलं काही फरक नाही. किती पत्र आहेत, फक्त आपल्याला एक पत्र माहिती, ते बिल्वपत्र. अनेक पत्र आहेत. या शिव परमात्म्याला सगळ्यात प्रिय जर असेल तर बिल्वपत्र आहे. सगळ्या पत्रामध्ये किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी. शिवशंकर 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 शिवशंकर
काय आहे ना आवडत नाही का तुम्ही तल्लीन होतात? काय नेमकं प्रकार काय आहे तुमचा? जरा म्हणलं की टाळ्या वाजा, म्हणलं की तेवढ्याच टाळ्या वाजवतात. मग अहो चला तुम्ही पवित्र असं ठिकाण गंगोत्री हिमालय पर्वतावर जिथून गंगा नदीचा उगम झाला अशा ठिकाणी तुम्ही तपश्चर्येसाठी चला. देव तपश्चर्येला गेले. देव म्हणले ठीक आहे, वन 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 सतीच्या वियोगामध्ये भटकण्यापेक्षा तिथं जाऊन तपाला बसलेलं काय वाटोळय का? चला. देव तिथं निघाले. आणि तुम्हाला सांगू का, असा एक पवित्र मास आहे ज्या मासामध्ये देव गुरु साधू संत तपाला बसलेले असतात आणि आपण भक्तीला लागलेले असतात. भक्ती करण्याचा एकमेव मार्ग, गुरुला प्राप्त करून घेण्याचा एकमेव मार्ग, त्या महिन्यामध्ये उच्चार जरी केला आणि एका जरी गंगेचं स्नान झालं ना, एका ठिकाणी जाऊन एकदा जरी गंगेचं स्नान झालं ना, त्या महिन्यामध्ये मासोत्तम मास श्रावण मासामध्ये, त्या मासामध्ये एकदा तरी कुठल्या गंगेचं स्नान झालं पाहिजे. त्या पवित्र ठिकाणावर जाऊन शिवाची पूजा केली पाहिजे. का? त्या ठिकाणी गंगा समजून जर त्या ठिकाणी शिवाची पूजा केली ना तर साक्षात शिव साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. रुपयाला घरा मन मत म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा मन मत म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा. मन मत म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा. मन मथ हर हर मथ म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा. मन मथ म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा. मन मत म्हणे वेळा खरा, गुप्त रुपयाला घरा. हे वेडा बैसलासी भोळा, कृपा करी शिवलीला. ओ कृपा करी, कृपा करी, कृपा करी शिवलीला, कृपा करी शिवलीला. वेळा करा. हर 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 शिवा. सेवेसाठी विनंती काय बघा, सेवेसाठी घ्या. देवाने सांगितलं तुझी मुलगी एवढी कोमल आहे, नाजूक आहे, मी असा जोगडे ध्यानात आहे, कशासाठी नको. देवाला सांगितलं हा देवा तुमच्या तपश्चर्यासाठी घ्या. देव म्हणले मी सारखं ध्यानात असतो, मग्न असतो. पार्वती माता शिवाची भक्ती करू लागल्या आणि शिव परमात्मा तपश्चर्यामध्ये. श्रावण महिन्यात, श्रावण महिन्यात शंभू तपाल बसल्यात. श्रावण महिन्यात शंभू तपाल बसल्यात. तपाल बसल्यात नडमडमडमरू वाजत. तपाल बसल्यात नडमडम डमरू वाजत. श्रावण महिन्यात जय हो, श्रावण महिन्यात शंभू तपाल बसल्यात. तपाल बसल्यात, तपाल बसल्यात नडमडमडमरू वाजत. तपाल बसल्यात नडमडमडमरू वाजत. तपाल बसल्यात
दुसऱ्या सोमवारी मेल 3 पानाचा दुसऱ्या सोमवारी फूल शंभूला वाहिले न डोळे भरून पाहिले शंभूला वाहिले न डोळे भरून पाहिले श्रावण महिन्यात तपाला बसल्या तर डमडमडमरू वाहा एकदम मनातून बोलवलं. मित्रा इथं खूप छान दृष्टांत द्यायचा होता. मित्रा माझं एक काम कर, शिव परमात्म्याची तपश्चर्या भंग कर. हे ऐकून या कामदेव जिथं शिव परमात्मा तपश्चर्याला बसलेले आहेत, पार्वती माता सेवा करत आहेत, अशा ठिकाणी आले आणि शिव परमात्म्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाकडं 5 बाण आहेत. त्या 5 बाणामधील एक बाण सोडला आणि एक बाण सोडून शिव परमात्म्याची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करू लागले. का? भक्तीचे वैराग्य धनुष्याचे बघा, भक्तीचे वैराग्य ज्ञानवान सोडी देवावरी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची जोडी ज्ञानवान सोडी देवावरी. यानं सुंदर आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं असतं, पण आपल्याकडे वेळच नाही ना. आपली कथा तुमचं असंही तुमच्या गावामध्ये थोडी सवय वेगळी लागली, थोडी सगळे तयार झाले आणि कैलासावर गर्दी झाली. अखिल ब्रह्मांडाच्या नायकाचं शुभ विवाह आहे. शिव आणि पार्वती यांचं इथं आगमन आहे. त्यानंतर थोडी कथा घेऊन शिव पार्वती विवाह अगदी थाटामाटामध्ये घ्यायचा आहे. महाराज येऊ द्या. स्वागतम शरणागतम सुस्वागतम शिवा सुस्वागतम शरणागतम सुस्वागतम शिवा. जय हो महादेव. सुस्वागतम शिवा सुस्वागतम शिवा. हेलो इंद्रवृदक्षभाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिष्टरिष्टनेमे स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. हर ओं गंगादेवताय नमः. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं करोमि. गंगा माता की जय. ओम गणेशाय नमः. ओम गणानन्ता गणपतिं हवामहे प्रियानन्ता प्रियपतिं हवामहे निधीनन्ता निधिपतिं हवामहे. वसो मम अहमजामि गर्भधमा त्वमजासि गर्भधमा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सावधान शुभ मंगल सावधान सावधान कुर्यात शिव मंगलम सावधानम आधी श्री गुरुला सुपंच कलशां लग्नी पूजां आदरे ती कन्या उजवी कडीत बसवा आधी वराच्या बरी दोघाती मुख पश्चिमी सकरणी हे शास्त्र आहे खरे द्याती गुरु सूत्र ती वधूवरां कुर्यात शिव मंगल सावधान कुर्यात शिव मंगल सर्व पाहुणे आशीष द्या हो मिळो तुम्हा सन्मा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान वधूवराज सजुनी आली शुभ या बहुल्यावरी वधूवराज सजुनी आली शुभ या बहुल्यावरी सुख शांतीची ध्यान गुणांची बचडे घेऊन हातावरी अंतरपाटा दोन्ही मधुवर सावधान समये चिंती स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य आले गरा घाला माळ परस्परे हसमुखे आनंद हो नाखरा वाजे मंजुळ वाजवा शुभदिनी कुर्यात सदा मंगल तदेव लग्नं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देव तदेव बलं गौरी गणपती युग स्मरामि हर 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 शिव महापुराण भगवान की शंकर पार्वती भगवान की अडकेश्वर भगवान की हर हर महादेव सगळ्यांनी थोडा आनंद घ्यायचा आहे याडस गावात याडस गावात काय वाजत गाजत कसं वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देयाचं आवाज आवाज सिंचा आवाज सिंचा आवाज आहे आवाज आवाज सिंचा सिंचा सोन्याचं बाशिंग राजा ही मातीची
सोन्याचं 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 देवाचं लागत
उमादेवाची नवरी झाली ग उमादेवाची नवरी झाली ग हळदीनं पिवळी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग उमादेवाची नवरी झाली ग उमादेवाची नवरी झाली ग उमादेवाची नवरी झाली ग दक्षराजाची लाडाची लेक दिसायला होती लाखात एक दक्षराजाची लाडाची लेक दिसायला होती लाखात एक कशी हळदीनं पिवळी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची हातात बांधला हिरवा चोडा नाकात नवरत्नाचा खडा हातात भरला हिरवा चोडा नाकात नवरत्नाचा कशी हळदीनं पिवळी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग नवरी झाली ग उमादेवाची नवरी झाली ग कैलासुनी आले तर नंदीचे वाण शोभुनी दिसतात शंकर छान कैलासुनी आले तर नंदीचे वाण शोभुनी दिसतात शंकर छान कशी हळदीनं पिवळी झाली ग कशी हळदीनं पिवळी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमा शिवाची नवरी झाली ग उमादेवा घेऊन बिल्लीनीचा वेश शोधून आणला तू जगदीश देऊन बिल्लीनीचा रूप शोधून आणला तू जगदीश कशी हळदीनं पिवळी झाली ग उमा शिवाची नवरी 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 झाली ग गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला तर असं शिवा महापुराण कथेमध्ये भूत जाऊन पळून गेले का काय माझ्याच बाजूला येऊन बसलेत का भूताचं घेतलंच नाही गडबड झाली ना आज आपल्या कथेला उशिरा सुरू व्हायची शिव महापुराण कथेमध्ये शिव पार्वती विवाह अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे आणि या ज्यावेळेला एक बाप कर्ज काढल्यानंतर सुद्धा घाबरत नाही पण जेव्हा आपल्या तळ हातातला फोड आपण दुसऱ्याला देतो ना तेव्हा तो बाप
विचार करा त्या बापाची व्यथा काय असेल, त्या आईची व्यथा काय असेल. आपल्याकडं पैसे नसताना सुद्धा आपलं घर शेती एवढंच नाही, आपल्या देहाची चमडी झिजेपर्यंत आपल्या जीवनामध्ये जर झटणारी एकच व्यक्ती आहे तो म्हणजे बाप. आणि डोळे झाकून सगळं सहन जी करते ती एकच व्यक्ती, ती म्हणजे आई. या दोन व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आहेत. पार्वती मातेचा थाटामाटामध्ये शुभ विवाह झाला. जावा खाली उठा. पार्वती मातेचा थाटामाटामध्ये शुभ विवाह झाला. आणि ज्या वेळेला विवाह झाला, नवरा मिळे नवरीला आणि बिराड जाई जेवायला, तशी कथा असते. भूत पिशाच जे आले होते ना ते भूत पिशाच हे सगळे एकदम खाण्यासाठी गेलेले असतात. तसंच असतं लग्नामध्ये की भूत नाचतात ना लग्नामध्ये. आता इथं डीजेच्या तालावर किंवा इथं आता तुम्ही पावलं खेळले, याच्यामध्ये नाद आणायची काही गरज पडली होती का? नाद हा आपोआप आला होता. पण लग्नामध्ये डीजे पुढं नाद आणावा लागतो. त्याच्यासाठी नाद आणण्यासाठी सुद्धा घ्यावा लागती नशा, आणि मग नाद आणावं लागतं आणि त्या नादावर नाचत असतात. म्हणजे सांगायचा अर्थ एक आहे की तिथं नाद आणावा लागतो आणि इथं नाद भरत असतो. फरक इतका आहे, संगीताचा फरक एवढा जोरात आहे. इथं आपण एखादा शिवाचं गीत लागू द्या, गुरु राज माऊली म्हणू द्या, आपला पाऊल पडतो. का तर आपल्यामध्ये संचार होतो आणि आपल्याला वाटायला लागतं की गुरु आपल्या सोबत आहेत. तिथल्या आणि इथल्यामध्ये एवढा फरक आहे. म्हणून तिथं भूत नाचत असतात. आणि आता ही भूत नाचल्यामुळं वेळ होतो, पण हे नाचणं वेगळं आणि ते नाचणं वेगळं. ह्या नाचायचं वेगळंच आहे. का हा आनंद आहे. आणि देवाला तेच भक्त आवडतात जे भक्त गातात, नाचतात आणि आनंद घेतात. एवढेच भक्त भगवंताला प्रिय आहेत. नाहीतर कितीही ज्ञान आहे आणि ज्ञानामध्ये अहंकार असेल तर तो भक्त भगवंताला प्रिय नाहीये. जतन केली, विचार करा, मुलगी ही रत्नासारखी असते, सोन्यासारखी नाही. का? रत्न म्हणजे हिरा. हिरा जर एकदा हातातून पडला तर त्या हिऱ्याला पुन्हा लाख मोलाच्या हिऱ्याला किंमत नाही. म्हणून जेव्हा ती मुलगी वयात येते आणि बापासाठी जगत असते, बाप तिला हिऱ्यासारखं सांभाळत असतो. का तर एकदा जर या वयामध्ये माझ्या मुलीला कलंक लागला, डाग लागला तर तिला कुणी विचारत नाही. म्हणून बाप तिला रत्नासारखं जपत असतो. आणि त्या बापाची व्यथा म्हणून अहो रत्नासारकी जतन केली, अहो रत्नासारकी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी रत्नासारकी, हो 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 हो, अहो रत्नासारकी जतन केली, रत्नासारकी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी चिमणी माझी रत्नासारखी उडून गेली, रत्नासारखी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, आणि ही चिमणी माझी उडून गेली. विचार करा, टाळी राहू दे ना. विचार करा, एक बाप एका मुलीच्या आयुष्यामध्ये काय असतो.
संगीताने थोडा टाळ घ्या ना, टाळ घ्या कोणीतरी. विचार करा, एक बाप एका मुलीच्या आयुष्यामध्ये काय असतं आणि जेव्हा ती मुलगी आपल्या बापाला सोडून जाते, उद्यापासून हे रत्न मला दिसणार नाही एवढी बापाची काळजी घेत असते. बाबा तुम्ही गोळी घेतली का? आई अगं माझ्या बाबांना काही म्हणू नको. इतकी बापाची काळजी घेणारी, एक कितीतरी ती सगळे नाते निभवणारी ती मुलगी उद्यापासून घरी दिसत नाही. उद्यापासून माझ्या काळजाचा तुकडा मला दिसणार नाही. म्हणून तो बाप त्या मुलीसाठी म्हणत असतो, आओ माझा बाप. ती मुलगी काय म्हणते बघा. बाप कुठं रडतो? बाप जवळ बसून रडत नाही. बाप एका कोपऱ्यात जातो, मंडपाचा एक कोना धरतो आणि जवळ जाऊन, त्या मंडपाच्या जवळ जाऊन कोणाला दिसू नये अशा अवस्थेमध्ये जाऊन बाप रडत असतो. धोत्राने आपले किंवा आपल्या रुमालाने आपले डोळे पुसतो आणि पुसत पुसत त्या मुलीचं लक्ष त्या बापाकडं जातं आणि ती मुलगी त्या बापाकडे बघून म्हणते, आहो माझा बाप रडतो मंडप धरून. आहो माझा बाप रडतो मंडप धरून. आणि ही सोन्याची बावली मला चालली सोडून. ही सोन्याची बावली मला चालली सोडून. ही सोन्याची बावली चालली सोडून. सोन्याची बावली माझी चालली सोडून. केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. विचार करा, ती मुलगी बापाकडे बघते का? तिला बापाकडे बघितलं की डोळे भरून येतात. उद्यापासून माझे बाबा मला नाही दिसणार. उद्यापासून मी बाबाच्या जवळ नसणार. उद्यापासून माझ्या बाबाची कोण काळजी घेणार? त्या मुलीच्या मनाला वाटतं आणि ती मुलगी बाबाकडं बघते, रडते. बापही तिच्याकडं बघतो, रडतो. व्यथा काय असते बघा, किती अवघड आहे बघा. ज्याला मुलगी आहे ना त्यालाच हे सगळं आठवतं. ज्याला मुलगी आहे ना त्यालाच हे सगळं कळतं. म्हणून आपल्या पोटाला कन्यारत्न झालं पाहिजे. कन्या झाल्याशिवाय आपल्याला हे सगळं काही कळणार नाही. कारण की कन्या दान करण्याचं जर भाग्य कोणाला मिळत असेल तर भाग्यवंतालाच मिळतं. आणि कन्या दान करत असताना त्या बापाची अवस्था काय असते? बाप कोणाच्या समोर जाऊन रडत नाही. बाप एका कोपऱ्यात जाऊन रडतं. त्याला माहीत असतं मी जर सगळ्याच्या समोर जाऊन रडलं आणि माझ्या घरच्यांना कोण सांभाळणार. म्हणून डोळ्यात अश्रू न दाखवता प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. त्याला बाप म्हणतात. या बापासाठी सुंदर असं या गीतामध्ये लिहिलेलं आहे. जरा टाळ घ्या ना महाराज, टाळ घ्या ना महाराज. माझा बाप हो हो आहो माझा बाप रडतो मंडप धरून. ही सोन्याची बावली मला चालली सोडून. ही सोन्याची बावली माझी चालली सोडून. सोन्याची बावली माझी चालली सोडून. सोन्याची मला चालली सोडून. रत्नासारखी जतन केली. रत्नासारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतन केली. रत्नासारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली.
विचार करा, आईची व्यथा काय असते, आईची व्यथा काय असते. आई रात्र रात्र जाऊन त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते, त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवते, पण डोळ्यात पाणी आणत नाही, त्या मुलीला दुःख दाखवत नाही. का तर माझं लेकरू तिथं गेल्यानंतर सुखी जावं, माझ्या लेकरानं दोन्ही घरचं नाव करावं, ही आशा घेऊन आई डोळ्यात पाणी आणून म्हणते आ, आणि ती मुलगी त्या आईकडे बघून म्हणत असते आ, माझी आई हो, माझी आई रडती गळ्यात पडून, आहो माझी आई रडती गळ्यात पडून, ही सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून, चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून. असून आपल्या बरोबर भांडण करतो, जो काय हवं नको ते बघतो. एवढंच नाही, बाबा जर मारायला लागले ना तर बहिणीच्या आड लपून बसतो. एवढा आपला भाऊ, विचार करा, ही बाळ खाली मान घालून किती रडायले बघा, विचार करा. प्रत्येकाला या भावासाठी ती बहीण म्हणत असते का उद्यापासून माझा भाऊ मला दिसणार नाही, आणि उद्यापासून या भाऊ मला दिसणार नाही, उद्यापासून बाबा जर याला मारायले ना तर त्यांच्या मारापासून मी नाही वाचवायला. त्या बहिणीच्या मनामध्ये खंत आहे. इथं असलेल्या बहिणी जरा आठवा, आणि इथं ज्या भावाच्या विरोधात बहिणी उभा टाकल्यात ना त्यांनी जरा लक्षात घ्या. आठवा ते बालपण, आठवा की आपल्यासाठी भाऊ काय करतो. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त जर आपण अडचणीमध्ये असलात ना तर पहिला फोन जर आपण कोणाला करत असताना तर ते आपल्या भावाला करतो. म्हणून इथं बसलेल्या बहिणीने लक्षात घ्या, भावाच्या विरोधात त्या जमिनीच्या तुकड्यासाठी नका उभं राहू. प्रत्येक जणीने लक्षात घ्या की भाऊ आपल्या जीवनामध्ये काय आहे. धन इथंच राहणार आहे, तण इथंच राहणार आहे, पण आपल्या भावाशिवाय आपलं कोणीच नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला संकट येईल ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हाकेला धावून येणारा जर कोण असेल तर तो फक्त एकमेव आपला भाऊ असतो. म्हणून त्या भावासाठी बहीण म्हणते अहो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, अहो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, आणि ही सोन्याची बाहुली मला चालली सोडून, ही सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून. आची होती त्याने नेली, अहो ज्याची होती त्याने नेली, आणि ही लावलेली माया घेऊन गेली, लावलेली माया घेऊन गेली, लावलेली माया घेऊन गेली. त्याने नेली लावलेली माया घेऊन गेली, लावलेली माया घेऊन गेली, ज्याची होती त्याने नेली, ज्याची होती त्याने नेली, लावलेली माया घेऊन गेली, लावलेली माया घेऊन गेली. उडून गेली अहो रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझे